नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सागर जगताप सर पुन्हा एकदा स्वागत करतोय तुमचं आपल्या या YouTube प्लॅटफॉर्मवरती. विद्यार्थी मित्रांनो, 9 जुलै रोजी मुंबईमधील आझाद मैदानावरती शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचं मोठं आंदोलन झालं. बरोबर? आपल्याला माहिती आहे नुकतंच विधानसभेमध्ये पावसाळी अधिवेशन सुरू आहे आणि त्या खातरच या आझाद मैदानावरती विविध मागण्या अनुसरून शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी मोठं आंदोलन उभारण्यात आलं आणि बरेच शिक्षक त्या आंदोलनामध्ये सहभागी झाले आणि या खातरच बऱ्याचशा शाळा देखील त्या दिवशी बंद पाडण्यात आले किंवा बंद ठेवण्यात आल्या. आता याच गोष्टीमुळं प्रशासनाने 8,000 पेक्षा जास्त शिक्षकांवरती याच कारणास्तव वेतन कपातीची कारवाई करण्याचे हालचाली काय केलेल्या आहेत, सुरू केलेल्या आहेत. मुद्दा आहे नो वर्क नो पे आणि या खातरच त्या एक दिवसाच्या झालेल्या आंदोलनाखातर वेतन कपातीची कारवाई देखील होण्याची शक्यता आहे. काय आहे माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी चॅनलला नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायचा आहे, व्हिडिओ शेअर करायचा आहे. तुमचं याबद्दल मत काय आहे कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवायचं आहे. माहिती आवडली असेल तर लाईकच्या स्वरूपात प्रतिक्रिया द्यायला विसरायचं नाही. विद्यार्थी मित्रांनो, आंदोलनाची विविध कारणं त्यातलं एक महत्त्वाचं म्हणजे ही टीईटी पेपर फुटी प्रकरण, त्यानंतर टीईटीच्या संदर्भात ते अनिवार्यतेच्यामुळे शिक्षकांमध्ये असणारी जी अस्वस्थता आहे त्याबाबतही कारण. विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा कधी टीईटी होईल याची शक्यता धूसर आहे. किती दिवस लागतील या संदर्भातही संभ्रमावस्था आहे आणि खास विद्यार्थ्यांचा अभ्यासामध्ये खंड पडू नये यासाठी अत्यंत माफक दरामध्ये फक्त आणि फक्त 999 रुपये पेपर 1 आणि पेपर 2 ची परिपूर्ण तयारीसाठी गुरुवारी 1.0 बॅच आपण रेकॉर्डेड स्वरूपात विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून देतोय, जिथं मार्गदर्शन खुद्द स्वतः बाळासाहेब शिंदे सर आणि संपूर्ण टीम त्यांच्यासोबत मार्गदर्शक म्हणून लाभत आहे. लवकरात लवकर बॅच परचेस करा, दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरला कॉल करा. बघूयात काय आहे ती बातमी. तुम्हाला आत्ताच नमूद केल्याप्रमाणे की ज्यामध्ये 8,000 शिक्षकांवरती वेतन कपातीचा बडगा. कारण काय आहे तर 1,466 शाळा त्या दिवशी बंद होत्या आणि त्या शाळेत शिकवणारे जवळजवळ 8,600 शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आंदोलनात सहभागी झाले आणि त्या सहभागी झालेल्या शिक्षकांवरती ही कारवाई होऊ शकते असं नमूद केलं जातंय किंवा असं तिथून माहिती उपलब्ध होते. बघा, गेल्या 9 जुलै रोजी झालेल्या शाळा बंद आंदोलनात उतरलेल्या शिक्षकांवरती शालेय शिक्षण विभागाकडून बडगा उगारला जाण्याची चिन्ह आहेत. आंदोलनाच्या दिवशी राज्यातील 1,466 शाळा बंद राहिल्या आणि त्या शाळांमधील जवळजवळ 8,600 शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आंदोलनात सहभागी झाले. याची नोंद शालेय शिक्षण विभागाने एकत्र केलेल्या आकडेवारी मधून समोर आलेली आहे. त्यामुळे आंदोलनात सहभागी झालेले शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना नो वर्क नो पे नुसार एक दिवसाच्या वेतन कपातीची कारवाई होण्याची शक्यता बाळगली जाते. राज्यात 9 जुलै रोजी झालेल्या राज्यव्यापी शाळा बंद आंदोलनात सहभागी झालेल्या शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनंतर आंदोलनापूर्वी शिक्षण संचालक डॉक्टर महेश पालकर यांनी शाळा बंद केल्यास संबंधित मुख्याध्यापक, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा एक दिवसाचा पगार कापण्याचा स्पष्ट इशारा दिला होता. शालेय शिक्षण विभागाने विभागातील शिक्षण उपसंचालक, शिक्षणाधिकारी आणि मुंबईतील शिक्षण निरीक्षकांकडून आंदोलनाची सविस्तर माहिती मागवली असून अहवालानुसार राज्यातील बघा 24,693 माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांपैकी 22,910 शाळा सुरू होत्या तर 1,466 शाळा बंद राहिल्या. त्याप्रमाणे 2,72,097 शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी शाळांमध्ये उपस्थित होते आणि राहिलेले जे शिक्षक जेवढे ते आंदोलनात सहभागी होते आणि त्यांच्याविषयीच कार्यवाहीविषयीची चर्चा होत आहे. बरोबर. कोल्हापूर व नागपूर विभागात सगळ्यात जास्त त्या आंदोलनाचा प्रभाव दिसून आला असं म्हटलं जातंय. तर पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, लातूर, अमरावती विभागात बहुतांश शाळा नियमित सुरू राहिल्या. बघा इथं तुम्हाला दिसतंय सर्वाधिक सहभागी
झालेले संख्या तिथं आपल्याला दिसते शिक्षकांची. नागपूरमध्ये 2546, कोल्हापूर 2739, सोलापूर 963, पालघर 642, सातारा 440, वर्धा आहे, सांगली, हिंगोली, धाराशिव आणि अहिल्यानगर. आता आंदोलना दिवशी तुम्हाला आत्ताची आकडेवारी जी सांगितली त्यामध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये किती प्रमाणात शिक्षक आणि शाळा सुरू किती राहिल्या, बंद किती होत्या, ही सुद्धा आकडेवारी दिली. आता मुद्दा असा आहे की आजच थोडंसं त्याबाबत पॉझिटिव्ह बातमी येताना दिसते की याबाबत सकारात्मक भूमिका शासनाकडून घेण्याचं आश्वासन सुद्धा दिलं गेलं असं म्हटलं जातंय. अजून जी अधिकृत बातमी आहे किंवा अधिकृत शासन निर्णय अजूनही प्रसिद्ध झाला नाही. बघूयात पुढे या संदर्भात काय अपडेट येत आहेत. परंतु शिक्षकांची जी आंदोलनाची भूमिका ज्या मुद्द्याला अनुसरून होती ती शेवटी यशस्वी होईल का नाही किंवा त्यांना यश संपादित होतंय की नाही ते काही कालखंडातच निश्चित होईल. जरूर या आंदोलनाची जर ही कारवाई साहजिकच आहे, याच्यातून शिक्षकांमध्ये नाराजी व्यक्त होणार. शिक्षक या संदर्भात कशा पद्धतीने भूमिका, संघटना या संदर्भात कशा भूमिका बजावते ह्या नक्कीच ह्या पुढे गोष्टी निदर्शनास येतील. माहिती शेअर करायला विसरू नका. आवडली असेल लाईक करा. तुमचं याबद्दल या कारवाई संदर्भात तुमचं याबद्दल काय मत आहे कमेंट बॉक्स मध्ये जरूर कळवा. चला विद्यार्थी मित्रांनो, या महत्त्वपूर्ण अपडेट्ससह मी सागर जगताप सर इथं थांबतोय. पुन्हा भेटू अशाच महत्त्वपूर्ण अपडेट्ससह. गुड बाय अँड टेक केअर.